सगळ्यात प्रमुख प्रश्न म्हणजे तो दादा गरुड नेमका कुठे आहे. त्या ऑडिओ क्लिपमुळे सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. म्हणून जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं असं अमोल यांचं म्हणणं आहे. तोच दादा गरुड आता गायब आहे. जसा अमोल यांचं म्हणणे आहे की त्या ऑडिओ क्लिप इतक्या धक्कादायक होत्या की मनोज जरांगेसह त्यांच्या सहकाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मग याचसाठी दादा गरुडला गायब केलं आहे का? त्या ऑडिओ क्लिप 2 महिन्यांमध्ये जेव्हा माझ्यावर आरोप झाले, मला अटक झाली, माझ्या घरावर दगडफेक झाली, तेव्हा तुम्ही कुठे होतात? हे 6 कोटी मराठे कुठे होते? मनोज जरांगे कुठे होते? मनोज यांनी साधी अमोल यांच्या कुटुंबियांची भेट घेणं नाकारलं. त्यांनी जरी विनंती केली असली. अमोल खुणे येणाऱ्या काळामध्ये मानव अधिकार आयोग न्यायालयातून न्याय मागणार आहे. त्याचबरोबर अमोल खोमणे, मनोज जाधव यांच्यासोबत असलेले जे काही 16-17 सहकारी आहेत, जे अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत त्या ठिकाणी बसलेले असतात, कुठल्याही एखाद्या मनोज जरांगेच्या जीवाला धोका असणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीला निर्विवादपणे संपवलं जाणार असेल तर ते चुकीचं असेल. मुंबईवरून येत असताना कुठली ती काळी सुपारी होती, त्याच्यामध्ये काय आणलं, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळतील. नमस्कार, मी जानकी पाटील. महाराष्ट्र फोकस न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे हा विषय पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातोय. तो का नाही? कसला येत नाही? हा का नार्को टेस्टला येत नाही? तो का लपून बसला? तो काय शेपूट घालून बसला? अशा प्रकारचे सवाल सोशल मीडियावर केले जात आहेत. त्याचे उत्तर अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. या सगळ्या गोष्टी आपण बोलत असताना आपली काही बाजू आहे का असं प्रत्येक जणाला वाटतं. प्रत्येक जण त्याची बाजू मांडतोय. कुणाची चुकते, कुणाची चुकत नाही, कुणाची योग्य, कुणाची अयोग्य आहे. अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीने पोलीस अधीक्षकांना अर्ज केला, त्याच्यानंतर तंबूमध्ये घबराट आहे. मनोज नाईक यांचे जे काही सहकारी आहेत, त्यांची काही कवचकुंडलं आहेत. त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणावर घबराट आहे. मग ती कशा पद्धतीने आणि कशामुळे आहे हे मला सांगता येणार नाही. कदाचित त्याचं कोडं येणाऱ्या काळामध्ये उलगडेल. या सगळ्या गोष्टी अमोल कोल्हे यांना माहिती आहे, दादा गरुडाला माहीत आहेत आणि ज्यांच्या तंबूमध्ये घबराट आहे त्यांना सुद्धा माहीत आहे. काही प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. माझ्याही काही मनामध्ये प्रश्न आहेत आणि मला सुद्धा लोकांचे फोन आहेत की या सगळ्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत. काय नेमकं कारण आहे? काही तुम्हाला याबद्दल माहिती आहे का? सांगा. या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. मराठी महाराष्ट्र मंचावर अमोल कोल्हे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर अद्यापपर्यंत कोणाकडूनही मिळाले नाहीत. पहिली तक्रार जेव्हा होती ती म्हणजे जे निवेदन होतं, जी काही मागणी अमोल कोल्हे यांची होती. त्यानंतर 2 दिवसांनी थोडंसं का होईना म्हणून जरा बाहेर आले आणि पोलीस अधीक्षकांना मागणी केली की आता मी जो काही अर्ज केलेला आहे पहिला, तो आणि आत्ताचा आरोपीचा, या सगळ्यांचे अर्ज जे आहे ते कोर्टापुढे मांडा आणि जे दूध का दूध, पाणी का पाणी आहे हे होऊन जाऊ द्या. काही लोक अमोल कोल्हे यांना धमकी देत आहेत. काही लोक पायघड्या घालत आहेत. काही लोक पाय धरत आहेत. काही लोक हात जोडून विनवण्या करतायत. मात्र अमोल कोल्हे यांचे एकच म्हणणं आहे की माझे जे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काही लोक सोशल मीडियावर फार शहाणपणाच्या पोस्ट करत आहेत. ही वेळ सवाल करण्याची नाहीये. ही वेळ बदला घेण्याची नाहीये. ही वेळ आपण काय केलं हे प्रसिद्ध करण्याची वेळ नाहीये. ही वेळ आपण समाजासाठी काय झालो आहोत हे म्हणण्याची वेळ नाहीये. म्हणून ते सारवासारव करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र अमोल कोल्हे यांचे जे प्रश्न आहेत ना, हे अशा कुठल्याही पोस्टला काहीही महत्त्व देत नाहीत. अमोल कोल्हे यांचा प्रश्न प्रामुख्यानं एकच आहे की मी गुन्हेगार असेल तर मला सजा व्हावी आणि मी जर गुन्हेगार नसेल तर का मला सजा व्हावी? जे कुणी मला आरोपीच्या चौकटीमध्ये उभा करताहेत, गुन्हेगाराच्या चौकटीमध्ये उभा करताहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. त्याचं एक स्पष्टपणे आणि परखड म्हणणं आहे. मी जर हत्येच्या कटामध्ये नव्हतोच तर माझ्यावर या. फायर का झाला?
माझ्यावर जी काही तक्रार झाली ती का झाली? FIR झाल्यानंतर मला जेलमध्ये 2 महिने का ठेवलं? हा सवाल उपस्थित झालाय. जे कोणी विनवणी करायला येत आहेत त्यांना सुद्धा सवाल त्याचा असा आहे की मागच्या 2 महिन्यांमध्ये जेव्हा माझ्यावर आरोप झाले, मला अटक झाली, माझ्या घरावर दगडफेक झाली, तेव्हा तुम्ही कुठे होतात? हे 6 कोटी मराठे कुठे होते? म्हणून जरा कुठे होते? म्हणून जरा यांनी साधी अमोल यांच्या कुटुंबियांची भेट घेणे नाकारले. त्यांनी जरी विनंती केली असली त्याच कुटुंबियांचा आधार घेऊन काल मला जराही बोलत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की अमोल यांच्या पत्नीने आणि आईने विनंती केली किंवा आमच्या मुलाला पदरात घ्या, तुम्ही एवढं काही मनावर घेऊ नका, आणि म्हणून मी मनावर घेतलं नाही. मात्र हा पुन्हा एकदा कट रचतो आणि म्हणून मी आता याच्या मागे लागणार आहे असं म्हणून जणांनी म्हटले. मात्र जेव्हा अमोल कोल्हे यांना अटक झाली तेव्हा मात्र मनोज जाधव यांना कुणीतरी सांगितलं की त्यांच्या कुटुंबियांना भेटलं पाहिजे. ते भेटायचं म्हणतायत, मात्र त्यांनी भेट नाकारली असं मला एका खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. या सगळ्या गोष्टी कशामुळे चालल्या आहेत? का चालल्या आहेत? अमोल कोल्हे यांच्या कुटुंबियांना भेट नाकारली. तुमचं त्यांच्यावर प्रेम होतं. अमोल कोल्हे यांच्या कुटुंबियांकडे बघूनच तुम्ही थांबला होतात. त्यांची भेट का तुम्ही नाकारली हा प्रमुख सवाल आहे. बरं ठीक आहे, नाकारली असेल, तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र जर तुम्ही समाजाचं देणं घेणं लागत आहे आणि समाजाच्या लोकांना तुम्ही भेटणार नसाल तर हा कुठला न्याय आहे जी तुमच्याकडून लोक न्यायाची अपेक्षा करतात? अमोल कोल्हे यांना का जाणीवपूर्वक अडकवण्यात आले हाच त्यांचा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर कुणाकडे नाही आहे. त्याचं उत्तर कुणाकडे का नाहीये? मग असं आम्ही स्पष्ट करायचं का, ठरवायचं का की अमोल कोल्हे यांना काहीतरी लपवण्यासाठी, काहीतरी घडवण्यासाठी, आपल्यावर आलेलं संकट हे दूर लुटण्यासाठी, टाळण्यासाठी, परतून लावण्यासाठी बळीचा बकरा बनवला आहे का? हा सवाल उपस्थित झाला आहे. अमोल कोल्हे याच प्रश्नावर उपस्थित ठाम आहे की मी निर्दोष आहे आणि ते मी सिद्ध केल्याशिवाय मरणार नाही. मी असा डाग घेऊन मरणार नाही, मला ते सिद्ध करायचं आहे असं म्हणून अमोल कोल्हे येणाऱ्या काळामध्ये मानव अधिकार आयोग न्यायालयातून न्याय मागणार आहे. त्याचबरोबर अमोल कोल्हेंनी मनोज सरांच्या सोबत असलेले जे काही 16-17 सहकारी आहेत, जे अंतर सराटी ते मुंबईपर्यंत त्या ठिकाणी बसलेले असतात, मग त्यांचे राजकीय संबंध असोत किंवा नसोत, राजकीय संबंधातून काय नेमके झाले, काय मिळवले, अचानक संपत्तीमध्ये कशी काय वाढ झाली, ती कशी झाली, कोणाच्या माध्यमातून झाली, त्याला मनोज जराही जबाबदार आहेत का नाहीत? का म्हणून जराही नाही? यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली माहिती आहे का? माहिती असेल तर आक्षेप का नाही? आणि माहिती नाही तर का नाही? असे अनेक सवाल घेऊन तो ईडीकडे जाणार आहे. इकडे इन्कम टॅक्सकडे जाणार आहे आणि अँटी करप्शनकडे सुद्धा जाणार आहे. या सगळ्या लोकांचे CDR काढा. 17 लोकांचे CDR काढा. मी त्याच्यामध्ये कुठे सापडतोय का पहा. माझ्या संदर्भामध्ये CDR काढा. माझी नार्को टेस्ट करा. या सगळ्यांचे मोबाईल तपासून घ्या. यांची अचानक संपत्ती का वाढली? मुंबईवरून येत असताना कुठली ती गाडी सापडली होती? त्याच्यामध्ये काय आणलं? या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कागदावर उतरून अमोल फुले न्यायालयामध्ये धाव घेणार आहे आणि तिथे पिटिशन दाखल करणार आहे अशी त्याने मला माहिती सांगितली आहे. मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा तो जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक प्रेशर गेज करून जेलमध्ये ठेवलं जात असेल तर ते मानवाधिकाराच्या विरोधामध्ये आहे, मानवी अधिकारांचे हनन करणारा आहे आणि म्हणून अमोल खोमणे याच्या अधिकाराचे हनन झालेलं आहे. जगण्याच्या वर त्याची गदा आणलेली आहे आणि म्हणून त्याला पुढे जाण्याचा अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे. येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी होतील, त्या कायदेशीर होतील, त्यावर मी आत्ताच भाष्य करणार नाही. मात्र अमोल कोल्हे मार्ग आहेत आणि त्या मार्गाचा अवलंब अमोल कोल्हे येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये, ज्या प्रकरणामुळे अमोल कोणे, दादा गरुड आणि साळवे यांना जेल झाली, त्या प्रकरणाची चौकशी अद्यापपर्यंत बाकी आहे. चार्जशीट आहे, कोर्टात जाणार आहे.
मात्र ज्या ऑडिओ क्लिपमुळे दादा गरुडाला आणि इतर या 2 जणांना अटक करण्यात आली, त्या ऑडिओ क्लिप नेमक्या कुठे आहेत, कोणाकडे आहेत, त्या कसल्या आहेत? सगळ्यात प्रमुख प्रश्न म्हणजे तो दादा गरुड नेमका कुठे आहे? त्या ऑडिओ क्लिपमुळे सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. म्हणून जर ही त्यांच्या सहकार्याशिवाय हे सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं, असं जे अमोल कोल्हे यांचं म्हणणं आहे, तोच दादा गरुड आता गायब आहे. तो कुठे आहे? पोलीस प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा. तो सुरक्षित आहे का? त्याचे कुटुंबीय कुठे आहेत? अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या तीव्र पद्धतीने आहे. पोलीस प्रशासनाने, गृह विभागाने दादा गरुड कुठे आहे, तो साळवे कुठे आहे, या सगळ्या लोकांना शोधून त्यांना सुरक्षा देणं गरजेचं आहे. जोपर्यंत न्यायालय त्यांना गुन्हेगार ठरवत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्यांना किंवा इतर कुटुंबियांना ते आरोपी आहेत असं म्हणण्याचा काहीही अधिकार नाही. दादा गरुड, अमोल खुणे आणि साळवे हे गुन्हेगार नाहीत असं मराठी महाराष्ट्र अजिबात म्हणत नाही. मात्र ते गुन्हेगार आहेत असंही म्हणण्याचा अधिकार मराठी माणसाला अजिबात नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने दादा गरुड जे साळवे आहेत हे नेमके कुठे आहेत? त्यांना खरंच कोणी गायब केलंय का? जसा अमोल कोल्हे यांचे म्हणणे आहे की त्या ऑडिओ क्लिप इतक्या धक्कादायक होत्या की म्हणून पुराव्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मग याचसाठी दादा गरुडला गायब केलं आहे का? ती ऑडिओ क्लिप मनोज रागिणी यांच्या मोबाईलमध्ये उतरवून घेतली आहेत, काढून घेतले आहेत. असं जरी असलं तरी दादाकडून त्या ऑडिओ क्लिप आणखी इतर कोणाला दिलेली आहेत का? त्या इतक्या गंभीर होत्या, दादा गरुडाला त्याचा फायदाच व्हायचा होता, तर तो रिकामा कसा राहील? सगळ्याच ऑडिओ क्लिप या मनोज जणांच्या हवाली करून तो एकदम रिकामा कसा होईल? असा प्रश्न एक प्रामाणिक पत्रकार म्हणून माझ्या मनात उपस्थित झालाय. आणि म्हणून मला असं वाटतं की दादा विरोधक त्या रेकॉर्डिंग असाव्यात. त्यांनी इतर कुणाला तरी दिलेले असाव्यात. मग त्याच्यात कुणीही असू द्यात, त्या रेकॉर्डिंग जिवंत आहेत आणि ते बाहेर येऊ नयेत म्हणून दादा गरुड यांना गायब केलं आहे का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. दादा गरुड त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहेत का, हे पोलिसांनी एकदा सांगावं असं मी एक पत्रकार म्हणून पोलीस प्रशासनाला आवाहन करतोय. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडत आहेत हे मराठी महाराष्ट्र माध्यमातून तुम्हाला सांगितलंच जाईल. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा आहेत येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेलच. मात्र हा सगळा नेमका प्रकार काय आहे? हा सगळा प्रकार मराठी भाषा लोकांना कळावा, महाराष्ट्रातील लोकांना कळावा आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा हे नेमकं काय चाललंय, कसं शेडिंग तर घडलेलं आहे, खरंच हत्येचा कट रचला होता का नव्हता, हे सुद्धा बाहेर येणं गरजेचं आहे. कुठल्याही एखाद्या मनोरंजनाच्या जीवाला धोका असणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. प्रत्येक जण म्हणून जरा मी समर्थ या ठिकाणी येतोय आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीनं कॉमेंट करतोय. धनंजय मुंडे यांचा समर्थक आहे तो, म्हणजे जो यांच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीनं कॉमेंट करतोय. आणि मला अनेक लोक म्हणतात त्या कॉमेंट डिलीट करा आणि त्या कॉमेंट बॉक्स बंद करा. ही माझी जी काही माझ्याकडची मागणी आहे ती मागणी मी कदाचित पूर्ण करू शकत नाही. कारण काही लोकांना असं वाटतं की तुम्ही जाणीवपूर्वक कॉमेंट डिलीट करताय किंवा मग आम्ही जाणीवपूर्वक आमचं म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यायचं नसतं, तुम्ही ठेवला होता, तुम्ही घाबरता
म्हणून तुम्ही कॉमेंट बॉक्स बंद करता, असं म्हणून मला या सगळ्या गोष्टींसाठी कॉमेंट बॉक्स बंद करता येत नाही. कदाचित तुमच्या कॉमेंटमुळे इतरांना कुणाला त्रास होतोय हे तुम्ही लक्षात घेऊन जर स्वच्छ शब्दांमध्ये कॉमेंट त्या ठिकाणी टाकल्या तर बरं होईल, अशा प्रकारची माफक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या मंचावर तुम्ही नवीन असाल तर त्या ठिकाणी महाराष्ट्र फोकस न्यूजला सबस्क्राईब करा. तिथे स्वच्छ शब्दांमध्ये कॉमेंट करा. तिथून व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये. इथे थांबतो पुढे. भेटूयात नव्या विषयामध्ये. नवीन माहिती तुम्हाला सांगण्यासाठी पुन्हा भेटूयात. खूप खूप धन्यवाद.